लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होतोच, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पैशाचा अतोनात वापर सामान्य माणसांना आश्चर्यचकित करून जाणार आहे। कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा पैसा पूर्वी कधीही वापरला जात नव्हता आणि तेवढी सामान्य माणसांची क्षमता आहे का? आणि जर नसेल तर हे सामान्य माणसं ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनतेचं प्रतिनिधित्व करायचं आहे ते निश्चितपणे मागे पडतील। आणि याशिवाय पक्ष सुद्धा अत्यंत रस घ्यायला लागले या निवडणुकीत, त्यामुळे सुद्धा पैसा हा खूप जास्त निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वत्र दिसू लागला। गेल्या अनेक वर्षांच्या निवडणुका ज्यांनी पाहिल्या आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी राजकीय प्रतिनिधी म्हणून काम केलं असे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मधुभाई कांबळे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही याच विषयावर चर्चा करणार आहोत। हा अनिर्बंध वापर हा कुणाकुणासाठी घातक आहे? म्हणजे लोकशाहीसाठी घातक आहे, राज्य व्यवस्थेसाठी घातक आहे, की पुढे जनतेच्या साठी सुद्धा तो नवं संकट निर्माण करू शकतो? याचं थेट उत्तर देत असताना थोडंसं मी त्याचं थोडक्यात मी असं विश्लेषण करेन। खरं म्हणजे भारत या देशानं स्वातंत्र्य झाल्यानंतर संसदीय लोकशाही ही शासन व्यवस्था स्वीकारली, प्रणाली स्वीकारली आणि ही 3 टायर सिस्टीम स्वीकारली। म्हणजे त्याला तीन स्तरीय म्हणतो आपण। हे 3 स्तर कुठले आहेत? तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अगदी ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे। हा एक स्तर आहे, एकदम हा ग्रासरूट लेवलवरचा स्तर आहे लोकशाहीचा। दुसरा स्तर जो आहे तो विधिमंडळ आहे आणि तिसरा सर्वोच्च स्तर जो आहे, सगळ्यात उंच स्तर आहे तो संसदेचा स्तर, ही लोकसभा, राज्यसभा म्हणजे लोकसभा आपण त्याला म्हणतो। मुळामध्ये हे त्रिस्तरीय 3 टायर सिस्टीम स्वीकारण्याचा उद्देश त्यावेळेच्या राजकीय नेतृत्वाचा जो होता, त्या राजकीय धोरणांचा होता की लोकशाहीमध्ये लोकशाही म्हणजे लोकांची शाही म्हणजे लोकशाही, तर लोकांचा सहभाग त्या लोकशाही प्रक्रियेमध्ये वाढवणं, जास्तीत जास्त लोकांना त्यात सहभागी करून घेणं। खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पुढचे टप्पे गाठण्यासाठीचं एक प्रशिक्षण आहे। ते म्हणजे संसदीय लोकशाहीचं एक पाया आहे तो। आणि त्या अर्थानं म्हणजे त्याला जोडून जरी समजा ग्रामीण भागातला विकासाचा विषय असेल, शहरी भागाचा विकास असेल, तर त्यातला मूळ उद्देश असा आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त लोकांचा, सामान्यातल्या सामान्य लोकांचा त्यात सहभाग व्हावा, हा त्याच्यातला हेतू, हा एक भाग झाला। भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1952 पासून आपण लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण बघत आलेलो आहोत, होत आलेल्या आहेत। परंतु गेल्या काही वर्षापासून, विशेषतः गेल्या 10-12 वर्षापासून निवडणुकीचा सगळा चेहरा म्हणा किंवा त्याचा एकूणच सगळा बाज आपल्याला बदलताना दिसतोय। आता आपण मला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं मी उत्तर असं देईन, याला उत्तर आहे म्हणजे कुठेतरी मार्ग आहे, तोडगा आहे, तो मी शेवटी तुम्हाला सांगेन। पण हा जो तुम्ही प्रश्न विचारला की बाबा होतोय का आणि त्याचा धोका काय, पैशाचा वापर होतोय, त्याला आपण पैसा असं न म्हणता त्याला आपण राजकीय परिभाषेमध्ये त्याला धनशक्ती म्हणू आपण। हा योग्य शब्द आहे, याची चर्चा पण होते, धनशक्तीचा वापर। तर मुद्दा असा आहे की गेल्या काही वर्ष याला कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही उमेदवार तुम्हाला याच्यामध्ये पुरावा मिळणार नाही, तो पुरावा सोडणार नाही। परंतु हे नेकेड ट्रूथ आहे, नागरच सत्य आहे की पैशाचा वापर, धनशक्तीचा वापर होतोय। आता याच्यात आता जस्ट या डिसेंबर पासून ज्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यातून 2 गोष्टी पुढे आल्या आणि की ज्या लोकशाहीसाठी मारक आहे, त्या 2 गोष्टी ठळकपणे पुढे आल्या। एक म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे धनशक्तीचा वापर। धनशक्तीचा वापर होत असल्यामुळे सर्वसामान्य जी अपेक्षा आहे, की जी अपेक्षा होती आपल्या राजकीय नेतृत्वाची, की लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य माणसाही निवडणुकीच्या माध्यमातून सहभागी व्हावं,
तर सर्वसामान्य कुठलाही माणूस किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो ही निवडणूक आता इथून पुढे लढवू शकणार नाही. नंबर 1. नंबर 2, आणखीन एक याच्यामध्ये मुद्दा समोर आला की एकूण नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या ह्या ज्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त कोण उमेदवार आहेत हे आपण तपासून बघा. म्हणजे ज्याची 3री 4थी राजकारणातली पिढी आहे तेच पुन्हा आता हे निवडणूक लढवत आहे. म्हणजे त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे. म्हणजे कोणी मंत्र्यांचा मुलगा असेल, मंत्र्याचा भाचा असेल, आमदाराचा भाचा असेल किंवा राजकीय सत्ता ज्याच्याकडे आहे त्याचे सगळे नातेवाईक मोठ्या संख्येने ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. आणि पुढचा आमदार, पुढचा खासदार त्याचं ट्रेनिंग ते त्यांना आता देत आहे. म्हणजे पुन्हा घराणेशाहीच्या भोवती ही निवडणूक किंवा ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा केंद्रित झालेली तुम्हाला दिसेल. सगळं तुम्ही तपासून बघा. त्यामुळे हे 2 घराणेशाही आणि धनशक्तीचा अतिरेक वापर ह्या दोन्ही गोष्टी लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत. आणि ज्या पाया, जो लोकशाहीचा पाया मी सुरुवातीला म्हणालो की जी त्रिस्तरीय आपली लोकशाही पद्धती आहे त्या पायामध्येच अशा पद्धतीचा एक मोठ्या प्रमाणावरती त्या पायावरच हा एक मोठा घात होतोय, एक आघात होतोय असं मला वाटतं. मुळात आहे कोण? जनतेला निवडून द्यायचं आहे. मग जनतेला जर निवडून द्यायचं आहे तर जनता मग त्याबाबत अत्यंत सजगपणे का विचार करत नाही की आपल्याला ज्यांना निवडून द्यायचं आहे तिथे घराणेशाही सुरू आहे, तिथे धनशक्ती सुरू आहे, की त्यांच्यावर सोशल मीडिया आणि बाकी इतर प्रचाराचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होतो. आणि मग त्यांच्या मनातनं हे बाकीचे सगळे काही चर्चिले जाणारे किंवा वर येणारे जे मुद्दे आहेत ते पुसून जातात आणि मग ते त्या दिशेनं वळतात म्हणा की त्यांनाच मतदान करतात. याला एक अपवाद सुद्धा महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळाला की एकाच घरातले अनेक लोक उभे होते आणि ते बरोबर सगळ्यांना जनतेनं तिथल्या पाडल्या. पण हे अपवादात्मक. बरोबर आहे. नाही, हे मतदारांनी किंवा जनतेने समजून घेतलं पाहिजे. हा मुद्दा आपला रास्ता आहे. कारण शेवटी लोकशाहीमध्ये जो काही सत्ता बदल होत असतो तो मतपेटीतून होत असतो. त्यामुळं लोकांच्या हातामध्ये ही मोठी ताकद आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर थोडं त्याचं व्यवस्थितपणे जर विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात असं येईल की नवतरुण जो आहे, नवमतदार जो आहे त्याची मानसिकताच राजकीय पक्षाने अशा पद्धतीची तयार केलेली आहे की तो किती चुकीचा पक्ष असेल किंवा किती चुकीचा उमेदवार असेल तर त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याच्या मेंदूमध्ये अशा पद्धतीचं मग जातीच्या नावानं असेल, धर्माच्या नावानं असेल किंवा त्याला काहीतरी थोडं बहुत काही कसल्या तर कोणतं तरी एखादा आर्थिक प्रलोभनाच्या माध्यमातून असेल, अशा पद्धतीच्या नवतरुण जो वर्ग आहे, मतदार वर्ग आहे, त्याला पूर्णपणे अशा पद्धतीनं त्याची मानसिकताच तयार केलेली आहे. ते कितीही चुकीचं असेल तर मतदानाच्या माध्यमातून ते त्याचं समर्थन करतात. आणि ही जर कोंडी फोडायची असेल, ही कोंडी फोडायची असेल तर मला असं वाटतं की या सगळ्याला पुन्हा कारणीभूत असायचं कारण असं की काही वर्षापूर्वी राजसत्ता आणि धर्मसत्तेची एक युती झालेली आपण पाहिली होती. पण आता राजसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता ह्या तिघांची युती झालेली आहे. ह्या 3 गोष्टी ज्यांच्याकडे आहेत तो आज ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक लढवू शकतो, तो सत्तापदी जाऊ शकतो. पुन्हा हे चक्र असं सुरू होतं की सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता, सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता ही एकाच घरामध्ये एकाच व्यक्तीच्या भोवती हा सगळा चक्र फिरत आहे. त्यामुळे हे तोडणं हे खरं म्हणजे आज ज्याला वाटतं की बाबा संसदीय लोकशाही भारताची टिकली पाहिजे, ती जिवंत राहिली पाहिजे, या प्रत्येकासमोर हे चॅलेंज आहे. आता गेल्या 3 दशकांपेक्षा तुम्ही जास्त महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या निवडणुका पाहिलेल्या आहेत. तेव्हा काय व्हायचं नेमकं तेही आपल्याला सांगावं लागेल की तेव्हा काय घडायचं आणि आता जे काही घडतंय, जे बदलतं स्वरूप आहे निवडणुकांचं, त्यावर आपण चर्चा करतोच आहे. पूर्वीच्या काही आठवणी? पूर्वीच्या आठवणी बघा असं आहे की गेल्या 31 वर्षापासून तरी मी या निवडणुका बघतोय पण आणि कव्हरही केलेल्या आहेत. साधारणपणे एखादा पक्ष असेल तर त्याची एक विचाराची एक त्याची विचारधारा असायची, त्याला आयडिओलॉजी म्हणतो आपण. त्या आयडिओलॉजीप्रमाणे त्याने त्यांच्या मतदाराचं प्रबोधन केलेलं असतं. ते कोणताही असू दे, म्हणजे आपल्याला कुठला डावा उजवा हा विषय मांडायचा नाहीये. कोणती विचारधारा असू दे लोकशाहीमध्ये.
त्या पद्धतीनं म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये तुम्ही आता कम्युनिस्ट पक्ष होते, शेतकरी कामगार पक्ष होते, त्या काळातला काँग्रेस हा सत्ताधारी मुख्य पक्ष होता. परंतु त्याच्या विरोधात लढणारे काँग्रेसच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष होते, रिपब्लिकन पक्षाचे काही गट होते, किंवा पूर्वीच्या काळातला शेड्यूल कास्ट फेडरेशन होता, शेतकरी कामगार पक्ष होते, कम्युनिस्ट पक्ष होते, समाजवादी पक्ष होते, प्रजा समाजवादी पक्ष होते. हे एक विचारधारा घेऊन लढणारे आणि तसं मतदारांचं प्रबोधन करणारे लोक होते. त्या पद्धतीनं पैशाचा प्रभाव कुठेही तुम्हाला तिथे मिळत नव्हता किंवा तो प्रभाव पडत नव्हता. पैसे खर्च त्या काळातही केले जात होते, नाही असं नाही, परंतु मतदाराला खरेदी करण्यासाठी किंवा मतं विकत घेण्यासाठी त्याचा कधी फारसा वापर केला जात नव्हता. फार तर टीका टिप्पणी केली जात होते, त्याचं बरोबर आमचं चुकीचं अशा पद्धतीचं केलं जात असेल. परंतु त्या काळामध्ये विकासाच्या प्रश्नावर आणि विचारधारेच्या प्रश्नावरती मतदान होत होतं, आणि ते असं मला वाटतंय की आता पूर्णपणे थांबलेलं आहे. आणि धनशक्तीच्या जोरावरती म्हणजे त्याला काय म्हणतोय, अतिरेक भांडवलशाहीचा जो वापर, भांडवलशाहीनं जे काही शिरकाव केलेला आहे या सगळ्या व्यवस्थेमध्ये, तर मला असं वाटतं की लोकशाहीसाठी हा फार घातक आहे असं मला वाटतं. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. एक एक आणखी काही मुद्दा राहिला याच्यामध्ये की आता काही उत्तर काय उत्तर काय म्हणजे व्यवस्थेमध्ये आपल्याला काही बदल करता येईल तर नेमकं काय केलं पाहिजे? मी फक्त याच्यामध्ये सध्या मी या विषयावरती अभ्यास करतोय, परंतु जाता फक्त एक मुद्दा आपल्यासाठी मी सोडून जातो की आपण जर बारकाईने याचा जर आपण अभ्यास केला तर या सगळ्या हे का घडतं, पूर्वी घडत नव्हतं ना आता का घडतं, आणि पुढे थांबवणार का. माझा एक मुद्दा फार चिंतेचा आहे की आज प्रत्येक जण धनशक्तीचा वापर करायला लागला, राजसत्तेचा वापर करायला लागला, अर्थसत्तेचा वापर करायला लागला, धर्मसत्तेचा वापर करायला लागला. पैशाचा किंवा धनशक्तीचा वापर करून सुद्धा आपण जेव्हा निवडून येणार नाही असं जेव्हा वाटेल त्यावेळेला पुढचं त्याचं पाऊल काय असेल, आणि हा धोक्याचा इशारा आहे. म्हणजे पैशाचा किंवा धनशक्तीचा वापर करूनही जर समजा मला सत्ता मिळत नसेल तर मग पुढं काय होईल, हा खरं चिंतेचा विषय मुद्दा एक. आणि या सगळ्याला उत्तर एकच आहे, आत्ताची जी निवडणूक पद्धती आहे उमेदवार केंद्रित आणि मतदारसंघ केंद्रित, ही निवडणूक पद्धती पूर्णपणे रद्द करून प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे त्याला प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व निवडणूक पद्धती आणणं की जी 1999ला निवडणूक आयोगानं शिफारस केलेली आहे केंद्र सरकारला, आणि भारताच्या विधी आयोगानं लॉ कमिशन ऑफ इंडियानं 2015ला सुद्धा 1999च्या निवडणूक आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा अशी पुन्हा दुसरी एक शिफारस केलेली आहे. पक्षानं निवडणूक लढवावी आणि उमेदवारी पद्धती बाद करावी, हा त्याच्यावरचं उत्तर आहे. याचा विचार करणं मला वाटतं की निवडणूक पद्धती बाद करणं आणि नवी पद्धतीचा स्वीकार करणं हेच त्याच्यावरती आता उत्तर असू शकतं. मोठा मुद्दा मांडला तुम्ही. खूप धन्यवाद मधुभाई, आपण वेळ दिलात. मुळात यावर तुमची काही निश्चितपणे मतं असतील, कारण हा जनतेच्या साठी अत्यंत हिताचा मुद्दा आहे आणि वेगवेगळे मुद्दे सातत्यानं समाज माध्यमातनं आणि सोशल मीडियातनं सुद्धा चर्चेला येतात. पण आपण जनता म्हणून किती सजगपणे, सुजानपणे, विचारी बुद्धीनं यावर काही मार्ग काढतोय का, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. नवराष्ट्र डिजिटल या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि याशिवाय एक्स हे आमचे तिन्ही सोशल मीडियावरचे हँडल तुम्ही फॉलो करा आणि बेल आयकॉनवर जा, तिथे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. खूप धन्यवाद, नमस्कार.